नमस्कार मंडळी. तर आयुष्यमान कार्ड तर आपल्या भारतामध्ये सगळ्याकडेच आहे, ज्याच्यावरती 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळते वर्षाला. ठीक आहे, एका वर्षाला 5 लाख रुपयापर्यंत त्या आयुष्यमान कार्डपासून तुम्हाला मोफत उपचार मिळते 5 लाख रुपयापर्यंत. पण आता त्या आयुष्यमान कार्डवरती केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता काही कुटुंबांना किंवा लोकांना पण म्हणू शकता, आता हा जो या योजनेचा जो आहे 5 लाख रुपयाचा जो उपचार मिळते, ते उपचार काही लोकांना, काही कुटुंबांना मिळणार नाही. तर का नाही मिळणार? तुमच्या हातून कोणती चुकी झालेली आहे? तर थोडीफार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण तुमच्याकडे पण आयुष्यमान भारत कार्ड आहे, माझ्याकडे पण आहे. हे आयुष्यमान भारत कार्ड खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरती दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंत जे उपचार आहे तुम्हाला करता येते. त्याच्यामध्ये काही प्रायव्हेट हॉस्पिटल पण आहे, म्हणजे प्रायव्हेट दवाखाने पण आहेत. त्याची जी लिस्ट आहे मी एक दिवस जे आहे मी व्हिडिओ बनवून टाकीन. याच्यावरती कोणकोणत्या जिल्ह्यात, म्हणजे कोणकोणते हॉस्पिटल जे आहे प्रायव्हेट, हे आयुष्यमान भारत कार्ड तिथे फ्रीमध्ये उपचार घेऊ शकतो आपण 5 लाख रुपयापर्यंत. काही प्रायव्हेट हॉस्पिटल पण आहेत. कसं आहे, पण ते आता मी एक दिवस व्हिडिओ बनवीन. ठीक आहे, पण आता आपण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत की आयुष्यमान भारत कार्ड जे आहे काही कुटुंबांना लाभ मिळणार नाही. तर का नाही मिळणार? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर. तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. गरीब आणि गरजू रुग्णांना हक्काचे मोफत उपचार मिळावे, यासाठी मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजना आणली आहे. त्यासाठी तुम्हाला या योजनेचं कार्ड असणे आवश्यक आहे. आयुष्यमान भारत योजनेत आता मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत. या योजनेचा गैरफायदा घेऊन बनावट कार्ड बनवण्याचे प्रमाण वाढल्याने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने बेनिफिशियरी आयडेंटिफिकेशन सिस्टीम जी आहे ते नवीन लागू केली आहे. नवीन नियमानुसार आता प्रत्येक लाभार्थ्याला आधार आधारित KYC करणे अनिवार्य असेल. जर तुमची जी माहिती आहे त्या आधार कार्डची तंतोतंत जुळली तरच जे नवीन कार्ड आहे ते जारी केले जाईल. त्यामुळे दुसऱ्याच्या नावावरती कार्ड बनवून उपचार घेणाऱ्या टोळ्यांना चाप बसणार आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे आयुष्यमान कार्डमध्ये आता मर्जीनुसार नवीन सदस्य जोडण्याचा जो पर्याय आहे तो सरकारने पूर्णपणे बंद केलेला आहे. आता केवळ 2011च्या जनगणनेनुसार पात्र असलेल्या कुटुंबातच नियमाप्रमाणे नवीन नावाचा जो समावेश आहे तो करता येईल. या निर्णयामुळे एकाच कार्डवर अनेक अपात्र व्यक्तींची नावे नोंदविण्याच्या प्रकाराला जो आहे तो आळा बसणार आहे. सचितच्या CEO अर्चना वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट कार्ड शोधण्यासाठी आता AIची जी मदत आहे ते घेतली जाणार आहे. जर एखादे कार्ड संशयास्पद वाटले तर सिस्टीम ते आपोआप ओळखून त्या कार्डवर मिळणारी उपचाराची जी सुविधा आहे ते तत्काळ बंद करते. त्यानंतर ऑडिटर्स मार्फत त्याची सखोल चौकशी केली जाते. 2018 पासून आतापर्यंत जारी करण्यात आलेल्या कार्डांपैकी तब्बल 61,932 कार्ड संशयास्पद आढळली आहेत. यापैकी 48,435 कार्डांची प्रत्यक्ष पडताळणी जी आहे ते पूर्ण झालेली आहे. जिल्हा अधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना या संशयास्पद कार्डांची यादी जी आहे ते पाठवण्यात आली असून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. नुकतेच एका कर्मचाऱ्याची जी भूमिका आहे ते संशयास्पद आढळल्याने त्याला STFच्या अहवालानुसार त्याला सेवेमधून काढून टाकण्यात आले आहे. ज्या लोकांनी हे आयुष्यमान भारत कार्ड काढलं आहे मात्र अजूनही त्या आयुष्यमान भारत कार्डची KYC केली नाही, त्यांनी ते तातडीनं पूर्ण करून घ्यावं असं जे आव्हान आहे ते करण्यात आलेलं आहे. जर त्या आयुष्यमान भारत कार्डची KYC केली नाही तर तुम्हाला जो 5 लाख रुपयापर्यंत जो मिळणारा लाभ आहे तो बंद होऊ शकतो. तुमचं जे नाव आहे ते यादीमधून वगळलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आजच्या आज जे आहे हे काम पूर्ण करून घ्या. तर आयुष्यमान भारत कार्डची KYC कशा प्रकारे करायची आहे ते पण आपल्या मोबाईलमधून घर बसल्या. तर मी या 3 ते 4 दिवसामध्ये तो व्हिडिओ पण घेऊन येणार आहे. तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी या 3 ते 4 दिवसामध्ये आपण घर बसल्या आपल्या मोबाईलमधून आपल्या आयुष्यमान भारत कार्डची संपूर्ण आपल्या कुटुंबाच्या आयुष्यमान भारत कार्डची KYC कशा प्रकारे करू शकतो आपण मोबाईलमधून, तर मी या 3 ते 4 दिवसामध्ये नक्की व्हिडिओ बनवणार आहे. तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, कारण आता जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला जो लाभ मिळतो आयुष्यमान भारत कार्डवरती 5 लाख रुपयापर्यंतचा तो बंद केला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणून KYC करा.
ते KYC कशी करायची मी लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहे. ठीक आहे. तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. कारण KYC सगळ्यांना माहिती नाही, कारण यूट्यूबवरती पण तेवढे काही खास व्हिडिओ नाही आहेत की KYC करावी लागणार आहे म्हणून. मला माहिती मिळाली माझ्या मित्राकडून, कारण माझे मित्रच आहे सरकारी ड्युटीवरती दवाखान्यामध्ये, त्याच्याकडून मला माहिती मिळाली. तर मी त्या माहितीच्या आधारे मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि त्याची चौकशी केली गुगलवरती, तर मला माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला आज व्हिडिओ बनवला. ठीक आहे. त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला जी आहे ती माहिती सांगितली आहे. ठीक आहे. कारण ही जी KYC आहे ते आता करणं बंधनकारक असणार आहे. बंधनकारकच आहे, नाहीतर तुम्हाला जो 5 लाख रुपयांचा जो लाभ आहे तो मिळणं बंद होणार आहे. ठीक आहे. मी लवकरच KYC कशा प्रकारे करायची मोबाईलमधून घर बसल्या लवकरच व्हिडिओ घेऊन येत आहे 3 ते 4 दिवसामध्ये. ठीक आहे. तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.